नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूचा संच दिला जाते, याला इसेंशियल किट असेही म्हटले जाते। तर यामध्ये अगोदर थोड्याफार वस्तू दिल्या जात होत्या, पण आता शासनामार्फत मोठा बदल करण्यात आलेला आहे। आणि अगोदर छोट्या छोट्या 6-7 वस्तू दिल्या जात होत्या, पण आता मोठ्या 10 वस्तू देण्यात येणार आहे। तर या संदर्भात शासनाने एक जी.आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर काय जी.आर आहे व काय काय मोठ्या 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेंशियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर आहे। हा जी.आर 18 जून 2025 ला मंजूर करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात प्रस्तावना काय आहे ते बघूया। तर इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी, तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम 1966 लागू केला आहे। इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियमन अधिनियम 1966 मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते। उक्त अधिनियमाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती केंद्रीय नियम 1998 पारित केला आहेत। यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम त्या अनुषंगाने सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 10 च्या पत्रान्वये मंडळाने बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वितरण योजनेबाबत केलेला ठराव आणि मंडळातील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित कामगारांकरिता वितरित करावयाच्या सुधारित अत्यावश्यक संच पुरवठा योजनेस मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर केला आहे। सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। तर आता महाराष्ट्र शासनाचा निर्णय काय आहे, शासन निर्णय काय आहे ते बघूया। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे व या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। तर आता या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते बघूया। तर मंडळातील नोंदीत जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज उपयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यास यावे। मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तू म्हणजे इसेंशियल सर्ट यामध्ये खालील वस्तूचा समावेश असावा। तर आता तुम्हाला यामध्ये काय काय वस्तू तुम्हाला मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तर बघा, यामध्ये सर्वात पहिले म्हणजे पत्र्याची पेटी, त्यानंतर प्लास्टिक चटई, त्यानंतर धान्य साठवण कोटी क्षमता 25 किलो, त्यानंतर धान्य साठवण कोटी क्षमता 22 किलो, त्यानंतर एक बेडशीट, त्यानंतर एक चादर आणि ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी एक डब्बा क्षमता 1 किलो, त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठीचा एक डब्बा, त्यानंतर आहे वॉटर प्युरिफायर 18 लिटर। तर हा होता महाराष्ट्र शासनाचा जी.आर आणि बांधकाम कामगारांना या 10 वस्तू
ह्या आता देण्यात येणार आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।